मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पंढरपूरचा दौरा करणार आहेत। पंढरपूर येथील विविध विकास कामांचं भूमिपूजन फडणवीसांच्या हस्ते करण्यात येणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यावर जाणार आहेत। यावेळी तुळजाभवानी मातेचं दर्शन घेतल्यानंतर सीएम मंदिर परिसरातील कामाची पाहणी करणार आहेत। दरम्यान तुळजापूर ड्रग्ज तस्करी, तुळजाभवानी मंदिर गाभारा वाद, तुळजापूर तीर्थक्षेत्र विकास यासह अन्य मुद्द्यांवर मुख्यमंत्री फडणवीस काय भूमिका घेणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। भाजपचे कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण दिल्ली दौऱ्यावर आहेत। यावेळी त्यांनी केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची भेट घेतली। एअर इंडिया आणि इंडिगो एअरलाइन्स कंपनीमधील युनियनच्या विविध प्रश्नांसंदर्भात या बैठकीत चर्चा करण्यात आली। राहुरी येथील महापुरुषाच्या पुतळा विटंबनेच्या घटनेनंतर पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी प्रशासनासोबत बैठक घेतली। घटनेतील आरोपी तात्काळ अटक करत 5 तारखेपर्यंत अहवाल सादर करण्याचा आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दिला। वाशिमचे पालकमंत्री दत्तात्रय भरणेंनी नियोजन समितीच्या आढावा बैठकीला हजेरी लावली। यावेळी जिल्ह्यातील रस्ते, वीज, पाणी तसंच दुग्ध व्यवसाय वाढवण्यासह जिल्ह्याच्या विकासासाठी प्रयत्न करणार असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली। विधानसभेच्या उपाध्यक्ष अण्णा बनसोडेंची आमदारकी धोक्यात येण्याची शक्यता आहे। बनसोडे यांनी निवडणूक आयोगाच्या नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप सुलक्षणा धर यांनी केला होता। या संदर्भात उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती। दरम्यान बनसोडेंनी याचिकेवर कुठलाही प्रतिसाद दिला नाही। बनसोडे यांना न्यायालयानं अखेरचा समन्स बजावलाय। लाडक्या बहिणींना 2100 रुपये मिळवण्यासाठी 5 वर्ष वाट पाहावी लागणार। शिवसेनेच्या नीलम गोरेंनी पत्रकारांना दिलेल्या या उत्तरानं चर्चांना उधाण आलंय। त्याचबरोबर विधानसभेतील सगळेच 288 आमदार म्हणजे खोक्याबाई आहेत, हे वाक्य हक्कभंग होऊ शकतं अशी प्रतिक्रिया देत त्यांनी राज ठाकरेंना टोला लगावलाय। मुंबई महानगराच्या कायापालटाला आता गती येणार आहे। एमएमआरडीएचा 40,187 कोटींचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला। दरम्यान $1 ट्रिलियन अर्थव्यवस्थेच्या दिशेनं हे महत्त्वपूर्ण पाऊल असल्याचं मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केलं। केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी 2% महागाई भत्त्याचा अतिरिक्त हप्ता जारी करण्यास मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे। महागाई भत्त्यातील वाढ 1 जानेवारी 2025 पासून लागू होणार आहे। राज्यातील 560 गोशाळांच्या खात्यात देशी गोवंश परिपोषण योजनेचे 25 कोटी 44 लाख रुपयांचं अनुदान मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते जमा करण्यात आलं। हे अनुदान जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च असे 3 महिन्यांसाठी आहे। गोशाळांमधील देशी गायींच्या पालनपोषणासाठी प्रतिदिन प्रति गाय 50 रुपयांचं देण्याची योजना आहे। अभियांत्रिकी किंवा वैद्यकीय प्रवेश परीक्षेची तयारी करणारे अनेक विद्यार्थी डमी शाळांमध्ये प्रवेश घेतात। आता विद्यार्थ्यांना डमी शाळांना आळा घालण्यासाठी सीबीएसईनं पाऊल उचललंय। डमी शाळेमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना सीबीएसई 12वीच्या बोर्ड परीक्षेला बसू देण्यात येणार नाहीये। सोन्या चांदीचे भाव पुन्हा वाढू लागले। शुक्रवार सोन्यानं पुन्हा उसळ घेतली आहे। ऐन गुढीपाडव्याआधीच 24 कॅरेटच्या तोळ्याचा भाव 91,500 रुपये झालाय। सोने भावाचा हा पुन्हा नवा उच्चांक गाठलाय। बहुचर्चित मुंबई नागपूर समृद्धी महामार्ग गुढीपाडव्यापासून 100% खुला होणार आहे। हा महामार्ग 701 किलोमीटरचा असून सध्या 625 किलोमीटरचा मार्ग सुरू आहे। आता मुंबईकडील टप्पा सुरू होणार आहे। केंद्र आणि राज्य सरकारच्या वतीनं राबवण्यात येत असलेल्या ॲग्रीस्टॅक प्रकल्पाअंतर्गत शेतकऱ्यांना ओळखपत्र देण्यात येणार आहे। यासाठी आतापर्यंत 85 लाख शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे। दरम्यान राज्यात 1,40,40 लाख शेतकरी आहेत। येत्या 1 एप्रिलपासून महाराष्ट्रातील टोल नाक्यांवर टोल भरण्यासाठी रोखीनं व्यवहार होणार नाहीये। सर्व वाहनांना फास्टॅग लावणं बंधनकारक आहे। फास्टॅग न लावणाऱ्या वाहनांना दुप्पट टोल भरावा लागणार आहे, असा निर्णय एमएसआरडीसीनं घेतलाय। आर्थिक वर्ष समाप्ती निगडीत कामकाजासाठी सोमवारी देशातील सर्व बँका सुरू ठेवणं बंधनकारक आहे। ईद सणाची सुट्टी बँकांना नसणार आहे। मुंबादेवी मंदिरात गुढीपाडवा आणि चैत्र नवरात्रोत्सवाला रविवारपासून सुरुवात होणार आहे। यानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय। हा उत्सव 12 एप्रिलपर्यंत सुरू राहणार आहे। उत्सव काळात मंदिर सकाळी 5 ते रात्री 10 पर्यंत सुरू असेल। मध्य रेल्वेवर आज रात्रकालीन ट्रॅफिक ब्लॉक घेण्यात येणार आहे। कल्याण ते बदलापूर स्थानकादरम्यान हा ट्रॅफिक ब्लॉक असेल। मुंबईत शुक्रवारपासून कमाल तापमानात वाढ झाली आहे। सांताक्रूजमध्ये 33 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे, तर शनिवारी पारा 35च्या वर जाण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय। मुंबईत जोरदार पावसाच्या काळात सखल भागात पाणी उपसा करणारे पंप लावले जातात। यंदा देखील शहर आणि उपनगरात 482 ठिकाणी पंप लावण्यात येणार आहेत। त्यासाठी जिओ टॅगिंग यंत्रणेचा वापर करण्यात येणार आहे। केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाच्या मार्गदर्शक तत्वांची वैधता कायम ठेवत दिल्ली उच्च न्यायालयानं शुक्रवारी हॉटेल्सला दिल्या खाद्यपदार्थांच्या बिलासोबत सेवा शुल्क लागू न करण्याचे आदेश दिले।
राज्यावरील कर्जाचा भार, फुकटच्या योजनांवर होणारा मोठा खर्च आणि एकूणच आर्थिक नियोजन करताना होत असलेली कसरत या पार्श्वभूमीवर एकमेकांशी निगडीत असलेल्या योजनांचं एकत्रीकरण आणि फुकटच्या योजना कमी करणं अशा द्विसूत्रीवर आता राज्य सरकारनं भर दिलाय। त्यासंबंधीचे आदेश शुक्रवारी जारी करण्यात आले। मुंबई महानगरातील मेट्रो जाळ्याचा आणखी विस्तार होणार आहे। येत्या वर्षात MMRDA मार्फत 4 नव्या मेट्रो प्रकल्पांची कामं हाती घेतली जाणार आहेत। त्यासाठी अर्थसंकल्पात तरतूद केलेली आहे। यामुळे ठाणे, वसई, विरार आणि नवी मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार आहे। आर्थिक वर्ष 31 मार्च रोजी संपत असून आता केवळ 3 दिवस निधी खर्च करण्यासाठी आणि प्रलंबित देयकं अदा करण्यासाठी हातात आहेत। त्यातही हे 3ही दिवस सुट्टीचे आहेत। मात्र वर्ष अखेर लक्षात घेता मंत्रालयातील अनेक विभागांनी गुढीपाडव्याच्या 30 मार्चचा दिवस वगळता शनिवार 29 मार्च आणि रमजानची सुट्टी असलेला सोमवार 31 मार्च हे 2 दिवस काम सुरू ठेवण्याचा निर्णय घेतलाय। नवी मुंबई हे फ्लेमिंगोंचं शहर आहे। काही घटकांकडून पर्यावरणवाद्यांचा विरोध डावलून फ्लेमिंगो क्षेत्राचं अस्तित्व मिटवण्याचे प्रकार सुरू असल्याचा पुनरुच्चार वनमंत्री गणेश नाईक यांनी केलाय। नाईक यांनी पुन्हा फ्लेमिंगो सिटीचा आग्रह धरलाय। यामुळे आता तरी फ्लेमिंगो वाचतील अशी चर्चा सुरू आहे। राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली लागू असलेल्या कर्मचाऱ्यांना राज्य शासनाच्या सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी द्यायच्या विकल्पाची मुदत 31 मार्च 2025 होती। मात्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघानं केलेल्या मागणीनुसार त्याला 1 वर्षाची मुदतवाढ देण्यात आली असून आता या योजनेमध्ये सहभागी होण्याबाबत 31 मार्च 2026 पर्यंत विकल्प देता येणार आहे। तीव्र उकाड्यामुळे वाढलेली मागणी आणि आवक कमी होत असल्यामुळे लिंबाचे दर वाढलेले आहेत। किरकोळ मार्केटमध्ये 10 रुपयांना 1 लिंबू विकला जातोय। सद्यस्थितीमध्ये आंध्र प्रदेश आणि तेलंगणामधील लिंबूवर सर्व देशाची मदार अवलंबून असून मुंबईमधून विविध राज्यांमध्ये लिंबूचा पुरवठा केला जातोय। महावितरण कंपनीनं महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगाकडे वीज दर कपातीचा प्रस्ताव सादर केला होता। या प्रस्तावावर सुनावण्या झाल्यानंतर महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगानं वीज दर निश्चितीचे आदेश जारी केलेत। या आदेशानुसार महावितरण कंपनीची वीज 10% स्वस्त होणार आहे। रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाच्या कामावर आता मुंबई महापालिका डॅशबोर्डच्या माध्यमातून लक्ष ठेवणार आहे। सध्या ही सुविधा फक्त पालिका अधिकाऱ्यांसाठी असणार आहे। एसटीनं यंदाच्या उन्हाळी सुट्टीच्या हंगामात गावाकडे जाणाऱ्या प्रवाशांसाठी विशेष नियोजन केलंय। या कालावधीमध्ये नियमित गाड्यांव्यतिरिक्त दररोज लांब पल्ल्याच्या 764 अतिरिक्त फेऱ्या सोडण्यात येणार आहेत। केंद्रीय मंत्रिमंडळानं महागाई भत्त्यात 2% वाढ केलेली आहे। या निर्णयाचा फायदा सुमारे 1.15 कोटी केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना होणार आहे। त्र्यंबकेश्वर येथे आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी येणाऱ्या साधू महंतांसह भाविकांची संभाव्य वाढती संख्या लक्षात घेता कुशावर्त तीर्थाप्रमाणेच नवीन कुंडाची उभारणी तसंच 7 किलोमीटरच्या घाटांची निर्मिती करण्यात येणार आहे। छत्रपती संभाजीनगरमधील हर्सुल तलावात एका 17 वर्षीय मुलीचा बुडून मृत्यू झालाय। रुखसाना नजीर शेख असं मृत्यू झालेल्या अल्पवयीन मुलीचं नाव आहे। मुळशीमधील उरवडे गावात प्राज कंपनीला भीषण आग लागली। शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज असून सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाही। आगीमुळे कंपनीचं प्रचंड नुकसान झालं। आता एक मोठी बातमी। नागपूर हिंसाचारातील मुख्य आरोपी फहीम खानला 31 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे। नागपूर प्रथम श्रेणी न्याय दंडाधिकाऱ्यांनी फहीम खानला पोलीस कोठडी सुनावली आहे। फहीम विरोधात गणेशपेठ पोलीस ठाण्यात देशद्रोहासह इतर विविध गंभीर गुन्हे दाखल आहेत। तर गुन्हे दाखल झाले त्याच दिवशी 18 मार्चला त्याला अटक करण्यात आली होती। फहीम खाननं सर्वप्रथम मोठा जमाव गोळा करून गणेशपेठ ठाण्यात नेला होता। दरम्यान या लोकांच्या भावना भडकवण्याचा त्याच्यावर आरोप आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या नागपूर दौऱ्यावर येत आहेत। 5 तासांच्या या दौऱ्यात ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयासह दीक्षाभूमीला भेट देणार आहेत। संघाच्या मुख्यालयात जाणारे मोदी देशाचे पहिले पंतप्रधान ठरणार आहेत। दरम्यान मोदींच्या या दौऱ्याच्या निमित्तानं शहरात कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे। स्पेशल प्रोटेक्शन गार्डची टीम नागपूरला पोहोचली आहे। कर्नाटकच्या समुद्रात येणाऱ्या चक्रीवादळामुळे कोकण किनारपट्टीवर आज आणि उद्या विजांच्या कडकडाटासह पाऊस कोसळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। हवामान खात्याच्या इशाऱ्यामुळे आंबा बागायतदार धास्तावले असून मच्छीमारांनी आपल्या नौका किनाऱ्यावर नांगरून ठेवल्यात। कोणत्याही गल्लीबोळात गेल्यानंतर प्री प्रायमरी स्कूल्सनं धुमाकूळ घातलेला आहे। त्या ठिकाणी अतिशय लहान बालकं शिकण्यासाठी येतात। मात्र त्यांच्यासाठी उपलब्ध सुविधा, शुल्कांचं नियमन करणारी यंत्रणाच अस्तित्वात नव्हती। मात्र आता प्री प्रायमरी स्कूलची ॲपच्या माध्यमातून नोंदणी करणं बंधनकारक करण्यात येणार आहे। मार्च एंडिंगमुळे महावितरणाच्या थकीत वीज बिलांची वसुली सुरू आहे। बिलाचा भरणा न केलेल्या ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित केला जातोय। महावितरणाच्या वाशी मंडळानं तात्पुरत्या स्वरूपात 5431 ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित केलाय। आर्थिक वर्षाच्या अखेरीस 3 दिवस सुट्टी आहे आणि या कालावधीमध्ये देखील नागरिकांना कर भरणं शक्य व्हावं यासाठी पालिकेनं सर्व कर वसुली केंद्र आणि कार्यालये सुरू ठेवण्याचा निर्णय घेतलाय।
हिंदू नववर्षाच्या स्वागतासाठी लोणावळ्यामध्ये भव्य शोभायात्रेचं आयोजन करण्यात आलंय। शोभायात्रेमध्ये वापरले जाणारे भगवे झेंडे बनवण्याचं काम अंतिम टप्प्यात आलंय। छत्रपती शिवराय, प्रभू श्रीराम आणि भारत मातेचे रथ शोभायात्रेमध्ये केले जाणार आहेत। लोणावळ्याच्या आयएनएस शिवाजी आणि नागफणी सुळका या परिसरात 2 बिबट्यांचा मुक्त संचार पाहायला मिळाला। यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण असून वन विभागानं बिबट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे, तर स्थानिकांनी रात्री उशिरा घराबाहेर पडू नये असं आवाहन वन विभागानं केलंय। सांगलीच्या संजय नगर परिसरातील आरवाडे पार्क इथे घरफोडी करणाऱ्या तरुणाच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्यात। या चोरट्याकडून पोलिसांनी 1,45,000चे दागिने आणि 2,94,000 रोख रक्कम जप्त केली आहे। मुंबई विद्यापीठाच्या नुकत्याच झालेल्या अधिसभेतील अर्थसंकल्प मंजुरीच्या ठरावाला अंतरिम स्थगिती देण्यास उच्च न्यायालयानं नकार दिला आहे। 1 एप्रिलपासून विद्यापीठाच्या अर्थसंकल्पाची अंमलबजावणी होणार आहे। अर्थसंकल्प व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत मंजूर झाला नसल्याचा दावा सेनेनं केलाय। उघड्यावर कचरा जाळल्यास मुंबई महापालिका 1,000 रुपयांचा दंड आकारणार आहे। उघड्यावर कचरा जाळल्यामुळे वायू प्रदूषणासह आरोग्याला धोका निर्माण होतो, त्यामुळे दंडाच्या रकमेत पालिकेनं तब्बल 10 पट वाढवण्याचा निर्णय घेतलाय। 1 एप्रिलपासून याची अंमलबजावणी सुरू होणार आहे। उत्तन विरार सागरी सेतूच्या 87,000 कोटी प्रकल्पाच्या सुधारित खर्चास मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणानं मान्यता दिली आहे। हा प्रकल्प 2 टप्प्यात हाती घेण्यात येणार असून पहिल्या टप्प्यात उत्तन ते विरार असा 55 किलोमीटरचा सागरी सेतू बांधला जाणार आहे। त्यासाठी अंदाजे 87,427.17 कोटी रुपये खर्च होण्याचा अंदाज आहे। मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील नेरळ स्थानकात इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग सुरू करण्यासाठी विशेष ब्लॉक रविवारी घेण्यात येणार आहे। या ब्लॉकमुळे बदलापूर ते कर्जत स्थानकादरम्यानची लोकल सेवा सकाळी 11:30 ते दुपारी 2:30 पर्यंत बंद असेल, त्यामुळे रविवारी गुढीपाडव्याच्या दिवशी प्रवाशांचे हाल होणार आहेत। ठाणे भिवंडी कल्याण मेट्रो 5 मार्गिकेवरील मेट्रोची धाव आता कल्याणऐवजी उल्हासनगरपर्यंत असणार आहे, कारण मेट्रो 5 मार्गिकेचा आता खडकपाडा ते उल्हासनगर असा विस्तार होणार आहे। त्यामुळे आता लवकरच उल्हासनगर, बदलापूर आणि विरार वासियांचे मेट्रोचं स्वप्न पूर्ण होणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत आगामी खरीप हंगामासाठी खत अनुदानाला मंजुरी दिली आहे। फॉस्फेट आणि पलाश खतांसाठी पोषक तत्वावर आधारित अनुदान दरांना मान्यता देण्यात आली आहे। जून ते सप्टेंबर या कालावधीमध्ये वापरात येणाऱ्या खतांसाठी 37,216 कोटी रुपयांचं खत अनुदान देण्यात येणार आहे। पिंपरी चिंचवड शहराला सध्या दररोज पाणी पुरवठा करणं शक्य नाही, त्यामुळेच शहरात दिवसाआड पाणी पुरवठा सुरू राहणार आहे, असं पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त शेखर सिंह यांनी शुक्रवारी स्पष्ट केलं। उरण येथील रानसई धरणातील पाणीसाठा कमी होऊ लागलाय। धरणात जून अखेरपर्यंत पुरवठा करता येईल इतकाच पाणीसाठा उपलब्ध आहे। रानसई धरणातील पाणी साठवणूक क्षमता वाढत असल्यानं उरणच्या नागरिकांवर पाणी कपातीचं संकट वाढू लागलंय। कल्याण डोंबिवली पालिका हद्दीतील मालमत्ता कर थकबाकीदार, पाणीपट्टी देयक थकबाकीदार यांच्यासाठी 31 मार्चपर्यंत अभय योजना पालिकेनं लागू केली आहे। तसंच कल्याण डोंबिवली महापालिकेनं आपली नागरी सुविधा केंद्र शनिवार, रविवार आणि सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी देखील सुरू ठेवण्याचा निर्णय घेतलाय। गुढीपाडव्याच्या स्वागत यात्रेनिमित्तानं ठाण्यात वाहतुकीत बदल करण्यात आलाय। श्री कौपिनेश्वर सांस्कृतिक न्यासच्या वतीनं नववर्ष स्वागत यात्रा काढली जाते, त्यामुळे सकाळी 6 वाजल्यापासून हा बदल करण्यात येणार आहे। ठाणे महापालिका क्षेत्रातील नगरपथ विक्रेता समितीवरील 8 प्रतिनिधींच्या निवडीसाठी 11 एप्रिल रोजी निवडणूक होणार आहे। या 8 सदस्यांकरता जागा आरक्षण कसं असणार हे पालिकेनं आता जाहीर केलंय। राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत चालली आहे, त्याचा लहान मुलांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतोय। या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व शाळांच्या वेळा एकच असाव्यात असा आदेश प्राथमिक विभागाचे शिक्षण संचालक आणि माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण विभागाचे संचालक यांनी स्वतंत्र काढलेले आहेत। त्यानुसार आता शाळांच्या वेळा पुन्हा बदलणार आहेत। कोकण रेल्वे मार्गावर 3 एप्रिलपासून विशेष गाड्या उन्हाळी हंगामासाठी तरतूद करण्यात आली आहे। मुंबई, पुण्यासह परजिल्ह्यातील चाकरमानी कोकणासह गोव्याकडे जाण्यासाठी गर्दी करतात, त्यांची गैरसोय होऊ नये म्हणून कोकण रेल्वे मार्गावर 3 विशेष गाड्यांच्या फेऱ्या चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। गेल्या काही दिवसांपूर्वी 4,000 रुपये प्रति क्विंटलपर्यंत घसरलेल्या सोयाबीनच्या दरात अचानक सुधारणा होऊ लागली आहे। कारंजा बाजार समितीमध्ये सोयाबीनचे कमाल दर गुरुवारी 4,245 रुपये प्रति क्विंटलपर्यंत पोहोचले होते। राज्यातील बाजार समितीमध्ये गव्हाची आवक 18 क्विंटल 212 इतकी झाली आहे। याला सर्वसाधारण 2,833 रुपये प्रति क्विंटल असा भाव मिळालाय। 147 अर्जुन, बन्सी, हायब्रिड, लोकल आणि शरबती या जातीच्या गव्हाची मोठ्या प्रमाणात आवक झाली आहे। राज्यातील बाजार समितीमध्ये 9,724 क्विंटल इतकी हरभऱ्याची आवक झाली आहे। त्याला सर्वसाधारण 5,563 रुपयांचा दर मिळालाय। बोल्ड, चाफा, हायब्रिड, गरडा, काबुली, जम्बू, काट्या, लाल, लोकल आणि नंबर 1 या जातीच्या हरभऱ्याची आवक झाली आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर आक्षेपार्ह गाणं लिहून वादात अडकलेल्या स्टँड अप कॉमेडियन कुणाल कामराला मद्रास हायकोर्टानं दिलासा दिलाय। 7 एप्रिलपर्यंत कामराला अटक न करण्याचे आदेश कोर्टानं दिलेत।
सोलापूर बाजारात लाल कांद्याची 15,000 क्विंटलची आवक होऊन सरासरी 1200 रुपये दर मिळाला, तर लासलगाव निफाड बाजारात लाल कांद्याला सरासरी 1305 रुपये आणि नाशिक बाजारात उन्हाळा कांद्याला सरासरी 1600 रुपयांचा दर मिळाला. मध्य रेल्वेवर ठाणे आणि कल्याण स्थानकादरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावर सकाळी 11 ते दुपारी 4 वाजेपर्यंत मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे ऐन सणासुदीच्या काळात प्रवाशांचा खोळंबा होणार आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमुळे राज्यावरील आर्थिक बोजा वाढत चालल्यानं शासनाच्या सर्व पातळ्यांवर खर्चात काटकसर करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मंत्रिमंडळासमोर प्रस्ताव सादर करताना विभागाला उपलब्ध करून दिलेल्या प्रमाणात किती पट वाढ होणार आहे हे नमूद असल्याशिवाय मंत्रिमंडळासमोर नवे प्रस्ताव सादर करण्यात येऊ नये असे मुख्य सचिव सुजाता सॉनिक यांनी सर्व विभागांना बजावले. पिंपरीमध्ये गेल्या वर्षी पावसाळ्यात चिखली, घरकुल, नवी सांगवी, जुनी सांगवी, पिंपरीतील भाटनगर आणि दापोडी इत्यादी भागात पूरस्थिती निर्माण झाल्यानं यंदा महापालिका प्रशासनानं नालेसफाईच्या कामाला 20 फेब्रुवारीपासून सुरुवात केली आहे. या काळामध्ये 30% नालेसफाई झाली आहे. कामाला गती देण्याचा आदेश आयुक्त शेखर सिंह यांनी दिला आहे. दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायाधीश यशवंत वर्मा यांच्या विरोधात कॅशकांड प्रकरणात खटला दाखल करण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर विचार करण्यास सर्वोच्च न्यायालयानं नकार दिलाय. या प्रकरणाची अंतर्गत समिती चौकशी करते आणि अहवाल आल्यानंतर देशाचे सरन्यायाधीश यांच्याकडे कारवाई करण्यासाठी अनेक पर्याय आहेत. अशातच आता या याचिकेचा विचार करणं योग्य होणार नाही असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलंय. जागतिक हवामान केंद्राने भारतात यंदा सरासरीपेक्षा अधिक पर्जन्यमानाचा अंदाज वर्तवला असला तरी पंचांगकर्त्यांनी यंदा गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी पर्जन्यमानाचं भाकीत केलंय. दरम्यान एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात पूर्व मोसमी पाऊस कोसळण्याचाही अंदाज हवामान खात्याकडून वर्तवला गेलाय. काही जागतिक हवामान केंद्रांनी फेब्रुवारीपासूनच अंदाज वर्तवण्यास सुरुवात केली आहे. 10वीच्या बोर्ड परीक्षेत कोकण विभागीय मंडळात कॉपीचा एकही प्रकार गेल्या 5 परीक्षेत आढळलेला नाही. यावर्षी देखील तीच परंपरा अबाधित असून विभागीय मंडळात 10वी परीक्षेत कॉपीचा रकाना निरंकाच आहे. तर राज्यातील 9 विभागीय मंडळांपैकी रत्नागिरीच्या या मंडळानं कॉपीमुक्त परीक्षा ही संस्कृती सर्वांच्या सहकार्यानं रुजवली आहे. सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी असलेल्या उजनी धरणाचा उपयुक्त पाणीसाठा 16 टीएमसी राहिला असून उन्हाळी पिकांसाठी विविध योजनांमधून उजनी धरणातून दररोज एकूण 4000 क्युसेक पाणी सोडण्यात येत आहे. सध्या उजनी धरणाची पाणी पातळी 29.67% इतकी आहे. MMRDAनं 2025-26 या वर्षाचा तब्बल 40,187 कोटींचा अर्थसंकल्प मंजूर केला. यंदा तरतूद केलेल्या निधीपैकी मेट्रो आणि रस्ते प्रकल्पांवर भर दिला असून तब्बल 87% निधी हा पायाभूत सुविधा प्रकल्पांवर खर्च केला जाणार आहे. त्यामध्ये ठाण्यातील प्रकल्पांवर मोठ्या प्रमाणात भर देण्यात आलेला आहे. केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयानं सलग 5व्या वर्षी कापसाच्या BG2 बियाण्यांच्या दरात प्रति पाकिट 37 रुपयांनी वाढ केलेली आहे. सलग 5 वर्षातील ही दरवाढ 171 रुपयांची आहे. बियाण्यांच्या दरवाढीमुळे कापसाचा उत्पादन खर्च वाढणार आहे. आसाराम बापूला गुजरात उच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे. न्यायालयानं आसाराम बापूला अंतरिम जामीन 30 जूनपर्यंत वाढवलेला आहे. वैद्यकीय कारणास्तव 31 मार्चपर्यंत अंतरिम जामीन मंजूर केला होता. आता गुजरात उच्च न्यायालयानं त्याचा अंतरिम जामीन 30 जूनपर्यंत वाढवला आहे. कुत्री भुंगल्याच्या संतापातून तिच्यावर थेट कुऱ्हाडीनं वार केल्याचा धक्कादायक प्रकार इस्लामपुरात घडलाय. या प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. या हल्ल्यामध्ये गंभीर जखमी झालेल्या गर्भवती कुत्रीचा दुर्दैवानं गर्भपात झालाय. कराडच्या सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या प्रचाराचा धुरळा उडालाय. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण सह्याद्री स्वाभिमानी सभासद परिवर्तन पॅनलनं पालीचा खंडोबा इथे प्रचाराचा शुभारंभ केला. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आज येलो अलर्ट देण्यात आला असून जिल्ह्यात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. तर 30 मार्च ते 1 एप्रिल दरम्यानही गडगडाटासह पाऊस पडण्याचा अंदाज असल्यानं नागरिकांनी काळजी घ्यावी असं आवाहन करण्यात आलंय. मावळच्या पवना नदीच्या पात्रात एका परप्रांतीय कामगाराचा बुडून मृत्यू झाला. ही घटना घडल्या क्षणीच वन्यजीव रक्षक आणि पोलिसांनी कामगाराला पाण्यातून बाहेर काढलं, मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झालाय. नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामुळे पूर्व प्राथमिक हा एक टप्पा घोषित करण्यात आला आहे. त्यामुळेच येत्या आठवड्यात शालेय शिक्षण विभागाकडून प्री प्रायमरी शाळेची ॲपच्या माध्यमातून नोंदणी करणं बंधनकारक असणार आहे. नोंदणी अनिवार्य असून नियम न पाळल्यास कारवाई केली जाणार आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये तापमान 39.2 अंशांवर पोहोचले. पुढील 2 ते 3 दिवसात तापमान 40 अंशांवर जाण्याचा इशारा देण्यात आलाय. तर एप्रिलमध्ये पाऊसही पडण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय. सोलापुरात मारुती कारला अचानक आग लागल्याची घटना घडली. प्रसंगावधान राखून कारमधील सगळे वेळीच बाहेर उतरल्यानं कुठलीही जीवितहानी झाली नाही. यामुळे कारचं मोठं नुकसान झालंय. मोबाईलचं व्यसन, घोळणं आणि वेगवेगळे झोपण्याच्या सवयीमुळे स्लीप डिवोर्स नावाचा नवीन ट्रेंड देशात रूढ होतोय. भारत देशात 78% दाम्पत्य नियमित अंतरानं स्लीप डिवोर्स घेत असल्याचा दावा जागतिक झोप सर्वेक्षणात केला. संयुक्त महाराष्ट्राच्या 65व्या वर्धापन दिनानिमित्त अजित पवार गटातर्फे मे महिन्यात राज्यभर महाराष्ट्र महोत्सव साजरा होणार असल्याचं प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी सांगितलंय.
पावसाळ्यात सखल भागात पाणी साचू नये यासाठी अशा ठिकाणांची संयुक्त पाहणी करून उपाययोजना कराव्यात. उपनगरी रेल्वे सेवा अखंड सुरू राहील यासाठी दक्षता घ्यावी असे निर्देश पालिका आयुक्तांनी दिले. मावळ तालुक्यातील गहुंजे ग्रामदैवत चोंडाई मातेच्या यात्रेनिमित्त देवीच्या मुख्य मंदिराला आकर्षक फुलांची सजावट करण्यात आलेली आहे. तसेच चोंडाई मातेच्या पालखीची ग्रामप्रदक्षिणा करण्यात आली तर कुस्त्यांचा भव्य आखाडा देखील भरवण्यात येणार आहे. छत्रपती संभाजीनगरमधील अनेक भागात 11 ते 12 दिवसांनी पाणी पुरवठा होतोय तर आता जलवाहिन्या फुटल्याचं निमित्त देत पाणी पुरवठा विभाग अनेक वसाहतींच्या पाण्याचे टप्पे पुढे ढकलतोय. त्यामुळे पाण्याची समस्या निर्माण झाली आहे. कर्जमाफी संदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोठं विधान केलंय. आता कर्जमाफी करण्यासारखी परिस्थिती नाही, भविष्यातील परिस्थिती बघून आम्ही निर्णय घेऊ असं उपमुख्यमंत्री पवार म्हटलेत. पुणे विद्यापीठात सुरक्षा हेल्पलाईन उपक्रम सुरू करण्यात आला. विद्यापीठात घडत असलेले प्रकार बघून प्रशासनाला जाग आली आहे. विद्यापीठानं विद्यार्थी, प्राध्यापक, कर्मचारी आणि अभ्यागतांच्या सुरक्षेसाठी हा उपक्रम सुरू केलाय. फलटणमधील रत्नशील निंबाळकरची 12 मार्चला निर्घुण हत्या करण्यात आली. गावात बदनामी केल्याच्या मनात राग ठेवून आरोपी दत्तात्रय निंबाळकरनं क्रूर पद्धतीनं रत्नाकरचा खून केला. दरम्यान या कुटुंबाला न्याय देण्याची मागणी अंजली दमानिया यांनी केली आहे. यवतमाळमध्ये करणी सेना आक्रमक झाली आहे. महाराणा सांगा यांच्या संदर्भात वादग्रस्त विधान करणारे खासदार रामजीलाल सुमन यांचा पुतळा जळत निषेध नोंदवण्यात आला. सायनमध्ये महिला शिवसैनिकांना कुणाल कामराच्या विरोधात त्यांनी निषेध आंदोलन केलं. कामराच्या फोटोला जोडे मारत निषेध नोंदवण्यात आला. जळगावमध्ये मुस्लिम बांधवांनी काळ्या फिती बांधून नमाज अदा केली. काळ्या फिती बांधून वक्फ संशोधन बिलाचा निषेध करण्यात आला. नांदेडमध्ये मुस्लिम बांधवांनी खरं तर काळ्या फिती लावून शुक्रवारची नमाज अदा केली. केंद्र सरकारनं आणलेल्या वक्फ बोर्ड दुरुस्ती विधेयकाच्या निषेधार्थ काळ्या फिती बांधून नमाज अदा करण्यात आली. भुसावळ शहरातील बाजारपेठांमध्ये रमजान आणि गुढीपाडव्याच्या पार्श्वभूमीवर ग्राहकांनी मोठी गर्दी केली. यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी बाजारपेठेमध्ये मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. इंदापूरच्या मासळी बाजारात दुर्मिळ आणि अनेक औषधी गुणकारी म्हणून परिचित असलेला आहेर मासा विक्रीसाठी दाखल झाला. इंदापूर बाजारात 35 किलो आहेर मासा विक्रीसाठी आणण्यात आला होता. दरम्यान या माशाला 600 रुपये प्रति किलो इतका दर मिळाला. एका खासगी शाळेतील मुख्याध्यापकानं अल्पवयीन मुलीला अश्लील व्हिडिओ पाठवले. पीडित मुलीच्या कुटुंबियांनी याबाबत पोलिसात तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला. त्यानंतर आरोपी मुख्याध्यापकानं विष पिऊन आत्महत्या केली. ऊसतोड मजुरांना डांबून ठेवून मारहाण केल्याची घटना इंदापूर तालुक्यातील रेडा गावात घडली. मुकादम संजय देवकर या व्यक्तीनं गेल्या 2 महिन्यांपासून ऊसतोड कामगारांना डांबून ठेवलं होतं. यामध्ये 16 लहान मुलांसह महिलांचा देखील समावेश होता. दरम्यान पोलिसांनी या मजुरांची सुटका केली असून फरार मुकादम संजय देवकरचा शोध सुरू आहे. डोंबिवली पिसवली इथे 2 कोटींच्या खंडणीसाठी 7 वर्षाच्या मुलाचं अपहरण करण्यात आलं. शाळेत सोडणाऱ्या रिक्षा चालकानं आपल्या साथीदारांच्या मदतीनं अपहरण केलं होतं. डोंबिवली मानपाडा पोलिसांनी 5 पथकं तयार करून 3.5 तासाच्या आत या मुलाची सुटका केली. बीड शहराजवळील वासनवाडी परिसरातील तलावात बुडून ओम क्षीरसागर या 14 वर्षीय मुलाचा मृत्यू झालाय. तर दुसरीकडे गेवराई तालुक्यातील तलवाड्यातील गणेशनगर भागात अमर लोखंडे हा 11 वर्षीय मुलगा पाण्यातून वाहून गेला. उमरज पोलिसांनी सराईत गुन्हेगाराला बेड्या ठोकल्या. सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील घरफोडीतील सराईत गुन्हेगार संभाजी जाधव हा जामिनावर बाहेर आला होता. दरम्यान त्यानंतर त्यानं 8 ठिकाणी महिलांच्या गळ्यातील दागिने लंपास केले. अखेर या सराईत चोरट्याला पोलिसांनी अटक केली आहे. जामनेर येथील वाकी रोडवरील सेंट्रल बँकजवळ एका मद्यपी ट्रॅक्टर चालकानं 8 ते 10 दुचाकींना उडवलं. या रोडवर पार्किंगची व्यवस्था नसल्यानं हा अपघात झाल्याचा दावा प्रत्यक्षदर्शींनी केला. सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नसल्यानं मोठा अनर्थ टळला. नागपुरात एका व्यक्तीनं अनोखी शक्कल लढवत कारची चोरी केली. एका चोरट्यानं आपली कार अन्य नागरिकाला विकली, मात्र त्या कारची दुसरी चावी स्वतःकडेच ठेवली. या चावीचा वापर करत त्यानं तीच कार चोरी केली. दरम्यान चोरट्याचं बिंग फुटलं असून चोरट्याला त्याच्या मित्रासह अटक करण्यात आली आहे. आक्षेपार्ह स्टेटस ठेवल्यानं उल्हासनगरमध्ये एक 22 वर्षीय तरुणाला अटक करण्यात आली आहे. उल्हासनगरच्या हिललाईन पोलिसांनी ही कारवाई केली आहे. दिव्याच्या शिळफाटा चौकात 2 तरुणांनी एका पत्रकाराला मारहाण केली. संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. गुढीपाडवा आणि रामनवमीच्या पार्श्वभूमीवर साईनामाचा जयघोष करत अनेक पालख्या शिर्डीमध्ये दाखल होत आहेत. रामनवमी उत्सव साजरा करण्यासाठी साईबाबा संस्थांकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. थायलंड आणि म्यानमार भूकंपानं हादरलं असून यात आतापर्यंत 186 जणांचा मृत्यू झालाय. भूकंपामुळे अनेक इमारती कोसळल्या असून या भूकंपाची तीव्रता 7.2 रिश्टर स्केल इतकी मोजण्यात आली आहे. दिल्लीच्या विवेक विहार परिसरात एका महिलेचा मृतदेह आढळल्यानं खळबळ उडाली. एका बेडमध्ये चादरीत गुंडाळलेल्या अवस्थेत या महिलेचा मृतदेह आढळला. या प्रकरणी पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.
यूपीच्या सीतापूरमध्ये ट्रॅक्टर चालकाला काही जणांनी मारहाण केल्याचा प्रकार समोर आला। ट्रॅक्टर बाजूला घेण्यावरून झालेल्या वादानंतर ही मारहाण करण्यात आली। राजस्थानच्या उदयपूरमध्ये 2 गटात हाणामारी झाली। भर बाजारात 2 गटात झालेल्या वादानंतर एकमेकांवर दगडफेक करण्यात आली असून चाकूने वार करण्यात आले। यात 3 जण जखमी झाले।